नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल पाटील. मी क्षितिज भालेराव. मी शरद जाधव. वर्ष 2026 मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदाचं स्वप्न घेऊन ज्याही विद्यार्थ्यांनी तयारी सुरुवात केलेली आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव आम्ही स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठीची एक खूप मोठी अनाउन्समेंट या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत. ज्याची अनाउन्समेंट आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे ती म्हणजे एक स्पेशलिस्ट ऑफिसरची आमची स्पेशल बॅच येणार आहे, जी लाईव्ह फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, त्यानंतर HR ऑफिसर आणि IT ऑफिसर अशा सगळ्या IBPSच्या स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी ही लाईव्ह प्रिलिम्स डेडिकेटेड फास्ट ट्रॅक बॅच आपली स्टार्ट होणार आहे संकल्प 247 या ॲपवर. लक्षात ठेवायचं आहे, वर्ष 2025 मध्ये आम्ही अशीच एक शरद जाधव सर आणि क्षितिज भालेराव सर सोबत ॲग्रोस्टार नावाची बॅच स्टार्ट केली होती. त्या बॅचच्या 250 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 200 विद्यार्थ्यांचे प्रिलिम्स त्याच वर्षी 30 दिवसाच्या डेडिकेटेड लेक्चर नंतर क्लिअर झाले होते. तर ही नक्की अपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांसाठी आहे, जे विद्यार्थी स्पेशलिस्ट ऑफिसरचं स्वप्न घेऊन आपली बँकिंगची तयारी करताय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रिझनिंग, क्वांट आणि इंग्लिश या तिन्ही विषयाच्या बाबतीत पुढच्या फक्त 5 मिनिटांमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. सर्वप्रथम शरद जाधव सर क्वांटच्या बाबतीत डिटेल माहिती देतील, त्यानंतर मी रिझनिंगच्या बाबतीत आणि शेवटी क्षितिज भालेराव सर त्यांचं इंग्लिशच्या बाबतीतचं एक्सपर्ट ओपिनियन तुमच्या पुढे ठेवणार आहेत आणि बॅच मध्ये काय भेटणार आहे डिटेलमध्ये सांगणार आहेत. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे. मी व्हिडिओची अनाउन्समेंटची जिम्मेदारी सध्या क्वांटच्या बाबतीत शरद जाधव सरांकडे देतोय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, टार्गेट IBPS स्पेशल ऑफिसर 2026 या वर्षी आपण फक्त AFO टार्गेट न करता IT ऑफिसर असेल, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर असेल, HR ऑफिसर असेल आणि मार्केटिंग ऑफिसर असेल यासाठी फास्ट ट्रॅक बॅच सुरू करत आहे. आता ही फास्ट ट्रॅक बॅच सुरू करताना गणिताचे कट ऑफ वेगवेगळे लागलेले आणि ते कट ऑफचा व्हिडिओ मी उद्या बनवून तुम्हाला सर्व सांगणार आहे. परंतु या बॅच मध्ये आपण गणित कोणत्या प्रकारे घेणार आहे, तर या बॅच मध्ये आपण गणित सुरुवात करणार आहे. सगळ्यात पहिले आपला भर राहणार आहे स्पीड मॅथवर. हा स्पीड मॅथ तुमचा 10 ते 12 मार्काला येतो. त्यामध्ये आपण सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेट नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, रॉंग नंबर सिरीज हे सॉल्व्ह करून यावर भरपूर प्रमाणात आपण प्रॅक्टिस सुद्धा करणार आहे आणि ही प्रॅक्टिस केल्यानंतर हे 10 मार्क आपण फिक्स करणार. आता तुम्हाला सांगतो, क्वांट हा विषय असं आहे की फक्त आपल्याला कट ऑफने काढायचं आहे, तर आपल्याला याच्यामध्ये स्कोरिंग करायची. गेल्या वेळेचा कट ऑफ जर बघितलं असेल तुम्ही AFOचा, तर 50 क्रॉस झाला होता आणि 50 क्रॉस जर आपल्याला कट ऑफ घ्यायचा असेल तर कृपया आपल्याला मॅथ्समध्ये प्रत्येक याच्यामध्ये मार्क मिळवून घ्यावा लागेल. सेकंड मार्क मिळवण्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे कोणता, तर डाटा इंटरप्रिटेशन DI. या DI मध्ये टेबल DI असेल, बार ग्राफ असेल, लाईन ग्राफ असेल, पाय चार्ट असेल, केसलेट DI असेल, हे सर्व DI आपण कंप्लीट करणार आहे. आणि ह्या DI ची प्रॅक्टिस केल्यानंतर आपण स्पेशली तिन्ही विषयाचा एक स्पेशल आपला ग्रुप असतात, त्यामध्ये आपण टेलिग्राम ऍक्टिव्हिटी थ्रू तुमची प्रॅक्टिसवर प्रॅक्टिस करून घेणार. म्हणजे आमचं एकच स्वप्न असणार, काही करून तुमची प्री पास होणं एकमेव स्वप्न राहणार म्हणजे राहणार. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तिघं जे लास्ट इयर मध्ये जीव तोडून मेहनत घेतली, ह्या वर्षी त्याच्याहून डबल मेहनत करून घेणार. मॅक्सिमम विद्यार्थी पास होणार. ढकू कोणी हुशार बनू शकतं, हुशारला हुशार बनण्याची जिम्मेदारी कोणी घेतं, पण ढला हुशार बनण्याची जिम्मेदारी हे फक्त आणि फक्त आपण घेऊ शकतो, ही आमची गॅरंटी राहणार. त्यानंतर बघा, हे झाल्यानंतर आपण सुरू करणार कोणतं, अर्थमॅटिक. अर्थमॅटिकला सुरुवात करताना सगळ्यात पहिला चॅप्टर आपण सुरुवात करणार पर्सेंटेज. काही चॅप्टर मला पूर्ण चॅप्टर नाही करायचे, का पूर्ण आउट ऑफ मार्क नाही घ्यायचे, मला मार्क घ्यायचे काही जे मला पास होऊन मला माझा स्कोर वाढन. का बरं, मेन्स आहे जी टेक्निकल आहे आपल्याला, तर आपल्याला प्री पास करायची. त्यासाठी आपण पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो, प्रोपोर्शन ही 3 चॅप्टर जर आपले पक्के झाले, तर या 3 चॅप्टरच्या बरोबर आपल्याला DI सॉल्व्ह करता येतो. DI ची प्रॅक्टिस होणार. जसे 3 चॅप्टर DI संपला, त्याच्यावर आपण आपली प्रॅक्टिस सुरू केली की आपलं एजेस, पार्टनरशिप, मिक्सचर अलिगेशन सुरू होणार. त्यानंतर प्रॉफिट लॉस सुरू होणार. हे असे टॉपिक आहे, यावर फिक्स प्रश्न येणार म्हणजे येणार. परीक्षा कोणती असो यावर प्रश्न येतो म्हणजे येतो, त्यात प्रॅक्टिस आपण करून घेणार. त्यानंतर सिंपल व कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम स्पेड, डिस्टन्स, टाइम अँड वर्क हे सर्व चॅप्टर आपण त्यामध्ये लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कंप्लीट करून घेणार. विथ त्याच्यावर शीट, त्यामध्ये शीट पण बेसिक, गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनियम व्हेरिएबल टाईप सर्व टाईप इथं कव्हर केलं जाणार आहे. तर कृपया आत्ताच सांगतो, ह्या बॅचला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्या. तुमचं उद्याचं भविष्य यशस्वी बनवण्याचं ही बॅच पूर्ण करू शकते. यानंतर पूर्ण इन्फॉर्मेशन अमोल पाटील सर देतील. चला, धन्यवाद शरद सर. या बॅचच्या बाबतीत एक राहिलेली इन्फॉर्मेशन, क्वांटच्या बाबतीत सरांनी सांगितलं की सिलेबस कोणता घेणार आहेत, पण एक महत्वाची इन्फॉर्मेशन, जसं की त्यांनी ऑलरेडी सांगितलं IT ऑफिसर, HR ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर
आणि मार्केटिंग ऑफिसर या सगळ्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी ही लाईव्ह बॅच असणार आहे, फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे. या बॅचची फीस जी असेल ती 3,000 रुपये प्लस GST या पद्धतीने असणार आहे. पण पहिल्या 50 विद्यार्थ्यांना फीस ही फक्त 1,500 म्हणजेच फ्लॅट 50% डिस्काउंट असणार आहे. ही बॅच ऑलरेडी आपल्या संकल्प 247 या ऍपवर अवेलेबल आहे. तुम्हाला त्यामध्ये कुठलेही डाऊट आले तर या 2 मोबाईल नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्या पद्धतीने आपल्याला ही रिमेनिंग जी इन्फॉर्मेशन असेल ती भेटणार आहे. कॉन्टच्या बाबतीत इन्फॉर्मेशन सरांनी दिलेली आहे. मी पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला रिझनिंगच्या बाबतीत सांगेल. त्यानंतर क्षितिज भालेराव सर इंग्लिशच्या बाबतीत तुम्हाला या बॅचच्या बद्दल डिटेल माहिती देतील. बघा, लॉजिकल रिझनिंग आहे मोस्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये जसं सरांनी सांगितलं होतं, शरद सरांनी, की 51च्या आसपास लास्ट इयरचा कट ऑफ आहे. आमचं मोठी टार्गेट जर बघितलं तर तुम्हाला 60 पर्यंत नेण्याचं आहे. आपल्या IBPS यसोच्या प्रिलिम्स मध्ये तुम्हाला 60 क्रॉस करण्याचं आमचं लक्ष असणार आहे. त्यासाठी डेडिकेटेड PDF प्रॅक्टिस असेल, टॉपिक झाल्यानंतर त्या टाईप वाईज प्रॅक्टिस असेल, टेलिग्रामवर झालेल्या टाईपच्या पुन्हा क्विजेस असतील आणि ऑनलाईन क्विजेसच्या मार्फत किंवा डिजिटल क्विजेसच्या मार्फत तुम्हाला डेली प्रॅक्टिस असेल. हे सगळंच्या सगळं आम्ही त्या बॅचमध्ये तुमच्याकडून करून घेणार आहे. आपल्याला रिझनिंग सेक्शनमध्ये कोडिंग डिकोडिंग टॉपिक मधले अल्फाबेट नंबर सिरीज, त्यानंतर डायरेक्शन सेन्स टॉपिक, ब्लड रिलेशन टॉपिक, रँकिंग अरेंजमेंट, इनइक्वॅलिटी आणि सिलॉग यांना आपण स्कोरिंग टॉपिक किंवा मिसलेनियस टॉपिक्स म्हणतो. याच्यातून जवळपास आपले नाही म्हणलं तरी 18 ते 20 मार्क कव्हर होणार आहेत तुमच्या प्रिलिम्स मध्ये. लक्षात घ्या, बाकीच्या बँकिंग एक्झाम पेक्षा IBPS SO 50 मार्कचा प्रिलिम्स आहे, बाकीकडे 35चा आहे, RRB ला 40चा आहे, इथं 50चा असल्यामुळे तुम्हाला सगळ्या रिझनिंगच्या टॉपिकवर क्वेश्चन येणार आहेत. त्यापैकी 20 मार्कचा हा तुमचा मिसलेनियसचा पार्ट, मेजर पार्ट, त्यानंतरचा तुमचा सिटिंग अरेंजमेंट आणि पझल यामधल्या वेगवेगळ्या टाइप्स, जेवढ्याही टाइप्स आपल्याला अवेलेबल आहेत सिटिंग पझलच्या, त्या आपल्याला कव्हर करायच्यात. आणि क्रिटिकल रिझनिंग मध्ये स्टेटमेंट अझम्पशन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट, कोर्स ऑफ ऍक्शन, कॉजेस अँड इफेक्ट, स्ट्रेंथ अँड विकन, डेटा सफिशियन्सी आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, हा सगळा पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे. लक्षात घ्या, बॅचची डेट आहे 1 जुलै 2026. एक्झामची डेट आहे तुमची ऑलमोस्ट ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. तर तेवढा आपल्याला वेळ मिळणार आहे जेणेकरून प्रत्येक टाईप कव्हर करून आम्ही त्याच्यावर तुमची प्रॉपर प्रॅक्टिस करून घेऊ शकतो. तर रिझनिंगच्या बाबतीत आपण लक्षात घ्यायचंय, सगळ्यात अगोदर 20 मार्कचा मिसलेनियसचा पार्ट, त्यानंतर सिटिंग पझल आणि क्रिटिकल रिझनिंग, हा सगळ्याच्या सगळा पार्ट मी तुमच्याकडून रिझनिंगच्या या लेक्चर्स मध्ये कव्हर करून घेणार आहे 1 जुलै पासून ते टिल 26 ऑगस्ट पर्यंत. या पुढचा सगळा पार्ट आपल्याला क्षितिज भालेराव सर इंग्लिशच्या बाबतीत डिटेलमध्ये सांगतील. हॅलो फ्रेंड्स, जसं की शरद सर आणि अमोल सर दोघांनी सांगितलेलं आहे की लास्ट इयरचा कट ऑफ जो आहे तो 50 पेक्षा वरती होता. पण इंग्लिशच्या सेक्शनल कट ऑफचा काय, सगळ्यात जास्त अडथळा जो असतो मुलांना फेस करावा लागतो तो इंग्लिशचा असतो. तर बाकीच्या सब्जेक्टचा कट ऑफ हा सिंगल डिजिट्स मध्ये होता, पण इंग्लिशचा कट ऑफ हा 25 पैकी सुद्धा डबल डिजिट्स मध्ये होता. 10.5 अँड अबव जो आहे सेक्शनल कट ऑफ जो आहे AFOचा मागच्या वर्षी लागलेला आहे. ठीक आहे, तर यासाठी जे आहे या वर्षी आपण काय करणार आहे, तर जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे याच्यावरती खूप जास्त रिव्हिजन, खूप जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. जसं सुरुवातीलाच अमोल सरांनी सांगितलंय की आपण ही जी बॅच आणलेली आहे त्यावरती मला अजून काहीतरी ऍड करायचं आहे. IT ऑफिसर, ऍग्रिकल्चर, HR, मार्केटिंग ऑफिसर आणि लॉ ऑफिसर, लॉ वाल्यांसाठी सुद्धा जी आहे सेम एक्झाम असते SOची, आणि त्यामध्ये सुद्धा इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग हे 3 सब्जेक्ट आहे, हे विसरून चालणार नाही. बरोबर. तर बघा, आता इंग्लिश मध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते कोणते कोणते आहे. सगळ्यांना माहिती आहे की AFO मध्ये किंवा SO मध्ये 2 RC येतात. बरोबर, एक हार्ड RC असतो आणि एक इझी RC असतो. बाकी जे क्वेश्चन्स असतात बघा, क्लोज टेस्ट आहे, एरर डिटेक्शन आहे, सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, फ्रीज रिप्लेसमेंट आहे, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट. जे क्वेश्चन्स जे आहेत आपण ऑलरेडी जर बँकिंगची तयारी करत असाल तर तुम्हाला हे क्वेश्चन्स माहिती आहे कसे असतात. फक्त SO मध्ये डिफरन्स काय आहेत, तर क्वेश्चन्सची लेवल ही थोडीशी हाय असते, PO पेक्षा थोडीशी हाय असते. पण बघा, म्हणण्याचं कारण आहे का, नाही. जर तुमचे फंडामेंटल्स क्लिअर आहेत, जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलाय, तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे, प्रत्येक टॉपिकचे भरपूर क्वेश्चन्सची प्रॅक्टिस जर केलेली आहे, मॉक्स दिलेले आहे, अनालिसिस केलेला आहे, तर मात्र तुम्ही 100% जी आहे ही एक्झाम क्रॅक करू शकतात. मग मॉक, अनालिसिस, डिटेलमध्ये प्रश्न सोडून घेणे, रिव्हिजन करणे, हे सगळे जे आहे मी स्वतः तुमच्याकडनं करून घेणार आहे. तुम्हाला जर मागच्या वर्षीचा सेक्शनल कट ऑफ जो आहे, सॉरी माझा स्कोर आठवतो आहे, तर माझा स्कोर हा 25 पैकी
24.25 होता IBPS SO ला. आठवत असेल तुम्हाला, मी स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला होता. तुम्हाला सुद्धा जर असे मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स जे असतात त्यांच्यावर फोकस करावं लागणार आहे. जसं की शरद सरांनी, अमोल सरांनी सांगितलेलं आहे की आपण एक टेलिग्रामचा ग्रुप बनवणार आहे आणि त्यामध्ये रोज आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहे. तर आरसी, क्लोज टेस्ट, सेंटेन्स रिअरेंजमेंट, पॅराजंबल, जेवढेही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत इंग्लिशमध्ये एसओ साठी, हे सगळे जे आहे आपण 1 जुलैपासून तुमची बॅच चालू होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे क्वेश्चन्स डेली बेसिसवर तुमच्याकडनं करून घेणार आहे. तुमची इतकी प्रॅक्टिस करून घेणार आहे की एक्झाम मध्ये गेल्यावर तुम्हाला असं वाटलंच नाही पाहिजे की अशा टाईपचा क्वेश्चन मी आधी कधी बघितलाच नव्हता. एकदम एक्झाम रेलेव्हंट क्वेश्चन्स जे आहेत ते आपण ह्या बॅच मध्ये पूर्णपणे कव्हर करून घेणार आहे. तुम्ही जे आहे लास्ट इयर जर बघितलं असेल, ॲग्रो स्टार नावाची बॅच आपण आणली होती, त्याही विद्यार्थ्यांना विचारू शकतात किंवा ऑफलाईनला जे ॲग्रीचे मुलं होते त्यांना सुद्धा विचारू शकतात. फर्स्ट बॅचला 40 मुलं होते मित्रांनो. 40 पैकी 37 लोक आज गव्हर्नमेंट जॉबला आहे, बँकेमध्ये नोकरीला आहेत, ॲग्रीचे विद्यार्थी आहेत. तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही एबीडी संकल्पवर टेलिग्रामवर बघितला असेल त्यांचा इंटरव्ह्यू तर. ठीक आहे. तर या प्रकारे इंग्लिशमध्ये जेही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्यावर फोकस करून आपण ही बॅच लॉन्च करणार आहे आणि लवकरच म्हणजेच 1 तारखेपासून आपण सुरुवात या बॅचला करणार आहे. मी अमोल सरांना सांगतो की कन्क्लूड करा आणि मग जे आहे उद्या मी अजून एक रील बनवणार आहे ज्यात तुम्हाला मी सगळे सेक्शनल कट ऑफचे व्हिडिओज टाकणार आहे. ठीक आहे. थँक्यू क्षितिज सर. या बॅचच्या संदर्भात ऑलरेडी बऱ्यापैकी आपण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्वांट रिझनिंग आणि इंग्लिशच्या बाबतीत पण आपण इन्फॉर्मेशन ऑलरेडी सांगितलेली आहे. शेवटी आपल्याला पुन्हा एकदा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला स्टार्ट होणारी डेट कोणती आहे, 1 जुलै. पण तुम्ही आत्तापासूनच त्या बॅचला जॉईन करायचं आहे. का करायचं आहे? ज्याही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतले त्या बॅचला, त्यांच्यासाठी आम्ही ऑलरेडी रिझनिंग, इंग्लिश आणि क्वांटचे आमचे रेकॉर्डेड व्हिडिओ ऑलरेडी ॲड करून ठेवलेले आहेत. तुम्ही आत्तापासून ते 1 जुलैपर्यंत रेकॉर्डेड व्हिडिओ बघून घ्या आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये फास्ट ट्रॅक जे 35 किंवा 40 दिवसाचे कंटिन्यू नॉनस्टॉप लेक्चर असतील त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण कव्हर होतील. पण आजपासूनच तुम्ही स्वप्न स्पेशलिस्ट ऑफिसरचं बघितलेलं आहे तर त्याची तयारी रेकॉर्डेड पासून पण चालू करू शकता. तर तोही पार्ट आम्ही त्या बॅचमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. फक्त आपल्याला त्यासाठी संकल्प 247 ॲपवर गेल्यानंतर IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर अशी बॅच सिलेक्ट करायची आहे आणि परचेस करताना तुम्हाला ऑलरेडी 50 विद्यार्थ्यांना हा 50% डिस्काउंट ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. त्यानंतर बॅचची फीस 3000 असणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचं वर्ष 2026 मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरचं स्वप्न आहे त्यांनी या क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशच्या कॉम्बोसाठी लवकरात लवकर जॉईन करायचं आहे. भेटूया यानंतर आपण आपल्या रेग्युलर बॅचमध्ये 1 जुलैपासून. धन्यवाद.